नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात भावना सगळे. मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर, हा आपला युट्यूब चॅनल. बरोबर. चला भावनो, आज मी तुमच्यासाठी युट्यूब वरती घातांक नावाचं एक प्रकरण आहे, याच्यातला एक छोटासा टाईप तुमच्यासमोर घेऊन आलो. याच्या अगोदर युट्यूबला मी घातांकाचं प्रकरण टाकलंय, त्याच्या पुढचा थोडासा एक भाग आता मी तुम्हाला पाठवतोय, ते आपल्याला आज बघायचं आहे. त्याच्या अगोदर भावनो, आपण प्ले स्टोअरवरती मॅथ्स बाय तुपे सर हे आपलं गणित आणि बुद्धिमत्तासाठी असणारं एक ॲप आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते ॲप खरेदी केले या. तर ज्या विद्यार्थ्यांना गणित आणि बुद्धिमत्तामध्ये आउट ऑफ मार्क पाडायचे आहेत, ज्यांचे बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंतची तुम्हाला बॅच पाहिजे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपली जी बॅच आहे ती अशी उत्तम अतिशय असणारी बॅच आहे. तर ज्यांना अपेक्षित आहे त्यांनी ती बॅच खरेदी करावी. सगळ्यांना शुभेच्छा. चला बाळांनो, मला एक सांगा, घातांक आहे. आता घातांक नावाचं प्रकरण बऱ्याच जणांना माहिती आहे. मला थोडस तुम्हाला पटवून देऊ द्या. या बरं जरा बाळांनो, मला एक सांगा, आता थोडस मला जर तुम्हाला पटवून द्यायचं या. तीनाच्या डोक्यावरती चार आहे, है ना. याच्यात या खालच्याला म्हणतात पाया आणि बाळांनो वरच्याला म्हणतात घातांक. अगदी बरोबर आहे. म्हणजे डोक्यावरती काही जण आला की समजायचं घातांकाच्या प्रकरणामधलं उदाहरण आहे. मग या घातांकाचं काही नियम आहेत बघा. तर त्या नियमांचा मला आज वापर थोडासा करायचा आहे. एक 4-5 नियम फक्त मी आज सांगणार आहे. असताना 10-11 नियम आहेत, पण आज तेवढी मला गरज नाही. बघा आता काय म्हणायचंय मला. मला एक सांगा, पाचाच्या डोक्यावर 2 आहे आणि पाचाच्या डोक्यावर 7 आहे. म्हणजे 5चा घातांक 2 थोडक्यात आणि 5चा घातांक 7 आहे. एक घातांकाचा नियम असा आहे की पाया जर समान असेल तर त्याला एकदाच घ्यायचा आणि गुणाकार असताना वरच्यांची बेरीज करायची. बेरीज 2 आणि 7 किती झाला? 9. हा झाला घातांकाचा एक नियम, पाया समान असेल तर. बरोबर. मला सांगा आता, तसाच अजून एक नियम आहे. जर भागाकार असेल, भागाकार, तर बाळांनो पाया समान असताना एकदाच घ्यायचा आणि वरच्यांची करायची वजाबाकी. पाया समान असताना बरं का, भागाकारात वजाबाकी करता, ठीक आहे, भागिले आले म्हणून. आणि मग तुमचं उत्तर येणार आहे 9च्या डोक्यावर 8 5 गेले किती? 3. असे 2 नियम झाले का? ह्या दोन्हींचा मला वापर आज करायचा आहे. अजून एक तिसरा नियम आहे, ऐका. कोणत्याही अंकाच्या डोक्यावर 0 येऊ द्या, उत्तर 1 येतं बघा. का ते मी पाठीमागच्या घातांकाच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. ज्यांना गरज वाटते त्यांनी पहिला पाठीमागचा घातांकाचा व्हिडिओ बघा आणि खरंच बघा, त्यात डिटेलमध्ये मी दिले. अजून एक आहे, 12च्या डोक्यावर 0 आहे, कुणाच्या डोक्यावर 0 येऊ द्या, उत्तर 1 येतं. कळलं का? बघा, कळला नियम. आता ऐका, अजून एक नियम सांगतो. 3च्या डोक्यावर 2 आणि अजून त्याच्या डोक्यावर 5 आलाय. आले का? टोप्यावर टोप्या, घातावर घात. अशा वेळी काय करतात माहितीये का? पाया एकदाच द्यायचा आणि वरच्यांचा करायचा गुणाकार. ठीक आहे, यांचा गुणाकार करायचा, गुणाकार बरं का. म्हणजेच उत्तर किती आलं? 3च्या डोक्यावर 10. असं किती पण वरती येऊ द्या, सगळ्यांचा गुणाकार करायचा असतो, वरच्या डोक्यांचा. ओके. आणि अजून एक नियम सांगतो. 7च्या डोक्यावर वजा 2 आहे. एक सांगू, कोणत्याही अंकाच्या डोक्यावरती वजा ठेवता येत नाही. वजा ठेवता येत नाही. त्याला अधिक करायचा असेल तर असा 1 लिहायचा, 1 लिहायचा आणि मग त्याला खाली आणायचा, म्हणजे त्याचं वजाचं चिन्ह निघून जातं. कळलं काय म्हटलं ते? काय कळलं? की कुणाच्या डोक्यावर वजा ठेवता येत नाही. वरती 1 घ्यायचा आणि त्याला खाली आणायचा, वजाचं चिन्ह निघून जाते. कळलं का? बघा बाळांनो, मला एक तुम्हाला सांगायचं या, की बऱ्याच जणांना असं वाटतं या की भरती अजून लांब आहे, सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान. बरीच पोरं घाळ पडल्यात या, घाळ पडल्यात या. मी युट्यूबचे व्हिडिओ पण बघतो या, की बरेच जण व्हिडिओ पण बघत नाहीत. आणि तुम्ही तयारीला कधी लागणार? भरती निघाल्यावर. काय उपयोग होत नाही त्याचा.
तुम्हाला आत्तापासूनच भरतीच्या प्रवाहामध्ये राहावं लागणार आहे. आणि ज्यांनी हे जाणलंय का, अशी फक्त 1% पोरं आहे ती, की जी पोरं आत्तापासून लावून येतील आणि खरा अभ्यास आताच होतो, निवांत काळात होतो. काय माहिती आहे का, निवांत काळामध्ये टेन्शन काहीच नाही ना तुमच्या डोक्यावर. 10 मिनिटं करा नाही 2 तास नाही तर 5 तास अभ्यास करा, कोणी विचारणार आहे तुम्हाला, आहे का? आणि हा अभ्यास डोक्यात राहतो, तर बाकीचे विचार मनात काहीच नाहीत. म्हणून ज्यावेळेस भरती लागते आणि तुम्ही त्या वातावरणात जाता का नाही, त्याच मनात विचार 10 येतात. ग्राउंडचं, ग्राउंडला 2 टाइम करू का 3 टाइम करू, ग्राउंडच निघा नाही, खाणं पिणंच नाही, अभ्यासाला टायमिंगच नाही, ग्राउंडची पळापळ चालली या, पैसे जवळ नाहीत, ह्याच्याकडनं पैसे घ्या, मेसचाच प्रॉब्लेम आहे, नाना तऱ्हेचे प्रॉब्लेम येतात. त्यात नवीन शिकायला मिळत नाही, नवीन शिकण्याची आवडच तुमची बनत नाही, उलट हाईच तुमचं निघून जातं टेन्शनमुळं. त्यामुळे 1% पोरं जे आहेत की नाही, ते पोरं तुमच्या पुढे जाणार आहे. तर माझं मनापासून सांगतो तुम्हाला असं आहे, घाळ पडू नका, आताच्या काळाचा चांगला वापर करा. 5 महिने तुमच्याकडे जवळजवळ आता आहेत, की निवांत असणार आहेत. निवांत काळामध्ये सगळा सिलेबस मनापासून वाचून काढा, काय ठेवायचं नाही, तर तुम्हाला त्याचा बाळांनो फायदा होणार आहे. घाळ पडू नका. भरतीच्या काळामध्ये लगेच अभ्यास चांगला होत नाही, आताच्या काळाचा चांगला वापर करा बाळांनो. या, तर आता तुम्हाला मला काय शिकवायचं या, तर आता तुम्हाला मला एक नवीन प्रकार शिकायचा आहे घातांकामधला. काय माहिती आहे का, बघा असा, 8च्या डोक्यावर एक्स आहे आणि इकडं 8च्या डोक्यावरती 3 आहे. तर प्रश्न विचारतात एक्स बरोबर किती. आज फक्त आपण एवढाच एक प्रकार शिकणार आहे, पण मी 10-12 उदाहरणं घेणार आहे. कसं आहे का, तुम्ही मला सांगा, दोघांचा पाया सेम आहे का नाही, पण मध्ये काय गुणाकार आलाय का, भागाकार आलाय का, मध्ये आले बरोबरचं चिन्ह. तर आजचा प्रकार आपला असा आहे की पाया जर समान असेल, बघा बरं समान आहे का, म्हणजे मध्ये बरोबर चिन्ह. जर पाया समान असेल तर त्यांचे घातांक सुद्धा समान असतात. कळले का, समजा एखादा चांगला पोरगा आहे, संस्कारी पोरगा, त्याचं लग्न जमवायचं, तो काय म्हणतो, काय म्हणतो तो, आई बाप माझं सांगताल तीच खरं. मग समजा एखाद्या पोराला आई बापाने पोरगी बघितली या आणि त्यांना पटली या, तर तो काय म्हणणार आहे, त्यांना पटली म्हणलं मला बी पटेल, माझी काय अडचण नाही. असं 99.99% पोरं म्हणणार का, आजची पोरं अशी म्हणत नाही. ती आई बापाला पटले म्हणलं मला पटलं या, अगोदर तुम्ही पटावता मग घरच्यांना सांगता का, खोटं आहे का? आपला नियम काय सांगतोय, आई बापाला पसंत पडलंय ना, तर तुम्हाला सुद्धा पसंत पडणारच आहे. म्हणजे घरच्यांना पसंत पडलं तर मला पण पसंत पडलं, म्हणजे तुमचं उत्तर काय माहिती आहे का, एक्स बरोबर 3, संपलं उत्तर. एक्सची किंमत किती आली तर 3 आली. हाच नियम आज आपल्याला शिकायचा आहे. कळलं का सांगा, अजून एक पटवून देऊ का, बघा इकडं. समजा 11च्या डोक्यावरती आहे एक्स अधिक 3 आणि इकडं आहे 11च्या डोक्यावर 5. तर प्रश्न विचारणार एक्स बरोबर किती. मग मी काय सांगितले आता, पाया जर समान असेल तर वरचे पण समान. बघा बर, घरचे तयार झाले का नाही, मग तुम्ही पण तयार व्हायला पाहिजे, म्हणजे तुमच्या मध्ये पण बरोबरचं चिन्ह पाहिजे. उत्तर कसं सोडवायचं सांगा बर, एक्स अधिक 3 बरोबर 5, एवढंच तुम्ही करायचं. आणि माहिती नाही प्रत्येकाला की एक्स ची किंमत काढण्यासाठी 3 पलीकडे जाऊन वजा होणार, म्हणजे एक्स बरोबर काय येईल, 5 3 गेलं 2, संपले का नाही उत्तर. कळलं का नाही सांगा, आणि प्रकरण संपलं आजचं. एका नियमावर मी आजचं प्रकरण घेणार आहे, आणि याच्या पुढचा जो व्हिडिओ मी पाठवणार आहे का नाही, त्याच्यात मी पाठवणार आहे घरची तयार नसतील तर. घरची मध्ये नाही आपल्या पोरगी करायची, तुम्हाला वाटते तीच करायची, मग तुम्ही काय करता, चक्कल लढवता ना, ह्याला मध्ये टाक त्याला मध्ये टाक, बहिणीला बोल दाजीला बोल मामाला बोल, सांगा की घरच्यांना तेवढं पटवून द्या की हाय पोरगी चांगली. मग तो नियम मी पुढे शिकवणार आहे. आता आपल्या घरच्यांप्रमाणे आपल्याला चालायचं. चला आता नेमकं प्रकरण काय सांगते ते बघायचं आपल्याला. बघा हा नियम आहे, काय नियम आहे, समान पायांच्या बरोबरीचा नियम. बघा बर, ये आला का पाया समान, मग पाया समान असेल तर वरचे पण समान. वरचे कोण आहे,
यम आणि एन काय समान दाखवले मी. लय डोक्यात नियम आणू नका, गरज नसते, फक्त मला द्यावं लागतंय तुम्हाला. या इथं आता म्हणजे समान पाय आला हे काय असा आणि मध्ये बरोबर चिन्ह आलं तर त्यांचे घातांक सुद्धा समान असतात, म्हणजे वरचे सुद्धा समान असतात. बघा एक उदाहरण मी दिलं या. बघा बर 6ला 6 समान आहे का नाही, तर वरचे पण समान आलं म्हणजे एम ची किंमत किती आली 5. बघा बरं आली का, कळतंय ना. चला या कार्यकर्त्यांनी या. बरीचशी पोरं मला बाळांनो फोन करून सांगतायत की आपण युट्यूबला 80 व्हिडिओ मी पाठवलेत, 80 टाईप पाठवलेत. बऱ्याच पोरांनी 80 व्हिडिओसाठी वही स्पेशल केली आणि ते विद्यार्थी त्याच्यामध्ये लिहून घेत आहेत. ज्यांची खरंच परिस्थिती नाही का नाही बॅच घ्यायची, अशी पोरं ते युट्यूबचे व्हिडिओ बघून ते हे करतायत. पण ज्याची खरंच परिस्थिती आहे घेण्याजोगी त्यांनी ॲप घ्या. ॲपमध्ये अख्खी प्रकरण डिटेलमध्ये मी घेतलंय. एक घातांकाचं एक प्रकरण मी 4 व्हिडिओचं घेतलंय, घड्याळ 4 तासाचं. इतकं याच्यामध्ये आहे का नाही कंटाळा येईल इतकं मी तुम्हाला दिले. पण जवळजवळ 300 व्हिडिओ आपले होणार आहेत ॲपमध्ये. मला सांगा 300 व्हिडिओमध्ये मी अख्खी पोलीस भरती देणार आहे. तुम्हाला किती वेळ लागला बघायला ते. तुम्ही जर विचार केला की भरती निघाल्या मी बॅच घेतो, रोज जर एक व्हिडिओ म्हटलं तर 300 व्हिडिओचं करा कॅल्क्युलेशन तुम्ही किती महिने लागतील. एका महिन्यात 30 दिवस असतात. किती अरे 150 व्हिडिओ किती झालं, जवळजवळ 5 महिने झालं, 6 महिने झालं बरोबर का. मग 5-6 महिने 150 व्हिडिओला झालं तर विचार करा 300 व्हिडिओचं 12 महिने. कधी टाइम आहे तुला इतका. म्हणून आताचाच काळ आहे बॅच घेणं, रोज 2-2 व्हिडिओ बघणं आणि पुढं चालणं. 4-5 महिन्यात तुम्हाला बॅच संपवायची. या भरतीच्या काळामध्ये तुम्ही इतकं बघू शकणार नाही. रोजचं 2-2-3 व्हिडिओ कधी बघणार तुम्ही, ग्राउंडला कधी जाणार आहे. ते मोबाईलनं पैसे जर असतील तर बॅच आताच घ्या. आणि ज्याला पैसे नाही त्यांनी मस्तपैकी युट्यूबचे व्हिडिओ बघा, त्यात पण मी चांगलं तुम्हाला देतोय. पण 1,500साठी विनाकारण वेगळा विचार करू नका. आपली बॅच इतक्या व्हिडिओची आहे जी कुणाचीच बॅच नाही, एवढी चांगली बॅच मी तुमच्यासाठी देतोय. ओके चला बाळांनो बघा मी नियम काय सांगतोय. बघा आता घातांक आला, बघा बर दोघांचा पाया समान आला का, म्हणजे घरचे तयार झाले का नाही. बघा बर 7-7. मग घरचे तयार झाले तर आपण पण तयार व्हायला पाहिजे का नाही. संपले की उत्तर मग काय 1+5 बरोबर 12. तुम्हीच सांगा आता 1 ची किंमत काढण्यासाठी 5 पलीकडे गेला आणि वजा झाला. x बरोबर काय 12तनं 5 गेले 7. संपलं उत्तर. कुठं नाही कळलं. इतकं सोपं बघा हे. पण घरचे तयार पाहिजेत. या पुढं मला एक सांगा आता, तेच उदाहरण आहे. 1 ची किंमत काढा, 5च्या डोक्यावर काहीतरी दिलंय आणि 5च्या डोक्यावर 2 दिलाय. नियम काय सांगतोय की यांचा पाया समान आहे. मग घरचे जर तयार झाले तर आपण पण तयार होणार. कसं करणार सांगा मग, कसं करणार. x + 1 बरोबर काय रे 2. आणि तुम्हीच सांगा मग आता 1 ची किंमत काढण्यासाठी 1 पलीकडे गेला आणि वजा झाला ना, 2तनं 1 गेला 1. संपलं उत्तर. 1 ची किंमत 1 आली. आहे का याच्याशिवाय सोपं काय असू शकतं का बाळांनो. पण आयडिया माहित पाहिजे. ज्याला हा नियम माहिती आहे तेच उत्तर काढणार आहे. ओके चला पुढं या. परत आला नियम बघा, दोघांचा पाया 7-7 आहे. मग तुम्हीच सांगा दोघांचा पाया 7-7. मग घरचे तयार झाले का, व्हा की तुम्ही पण तयार. मग कोण आहे वरती 1+5 बरोबर 2. आणि तुम्हीच म्हणताय 1 ची किंमत काढण्यासाठी 5 पलीकडे गेला आणि आध 1 झाला. संपलं उत्तर. 5 आणि 2 7. कुठे नाही कळलं रे कार्यकर्त्यांना. ठीक आहे बघा आता आता आपल्याला हे उदाहरण बघायचं. या मला सांगा आता भारी प्रश्न आहे. मला सांगा रे वर्गमुळात x आहे आणि बरोबर 25 आहे. तर माझा प्रश्न काय माहिती आहे का, x बरोबर किती. एक सांगू का आता, तुम्हाला x उत्तर काढायचं पण तुमचा x गुंतून पडलाय.
कशात? वर्गमुळात. जोपर्यंत तुम्ही वर्गमुळातनं बाहेर काढत नाही तोपर्यंत एक्स ची किंमत काढता येत नाही. मी एक सांगू का? एक्स ची किंमत काढण्यासाठी हे वर्गमुळाचं चिन्ह घालवायचं या. माहिती आहे का नियम काय? वर्गमुळाचं चिन्ह घालवण्यासाठी दुसऱ्या बाजूचा वर्ग करतात. कळतंय का बघा? तेव्हा ते चिन्ह निघून जातं या वर्गमुळाचं चिन्ह घालवायला. आणि मग तुम्ही सांगा आता 25 चा वर्ग किती? 625. कळलं का बघा? अजून एक पटवून देणार आहे, लगे लगे तुम्हाला कळणार नाही मला माहिती आहे. वर्गमुळात m अधिक 3 आहे आणि बरोबर 4 आहे. तर तुम्हीच सांगा आता मला m ची किंमत काढायची आहे, पण तुमचा m गुंतून पडलाय का नाही आतमध्ये? मग त्याला त्यातनं बाहेर काढण्यासाठी बघा, याला बाहेर काढण्यासाठी हे घालवायचंय ना, मग घालवण्यासाठी याचा वर्ग करायचा. वर्गमूळ आहे म्हणून वर्ग केला. घनमूळ असतं तर घन करायचा. ओके, मग इथं कोण उरला आता? m अधिक 3 बरोबर 16. आणि सांगा मग आता m ची किंमत काढण्यासाठी 3 पलीकडे गेला आणि वजा झाला 13 उत्तर आलं. कळतंय का बघा? मोकळं करायचंय बघा ना, मोकळं. या बघू आता कोण करतं या. घनमुळात x अधिक 2 आहे आणि बरोबर 5 आहे. आता मला सांगा, आता मला x ची किंमत काढायची आहे, पण तुझा x गुंतून पडलाय का नाही? कशात? घनमुळाचं चिन्ह आहे घनमुळात. ते घालवण्यासाठी याचा घन करायचा. सांगा बरं, x अधिक 2 बरोबर किती? 125. आणि तुम्हीच सांगा, 2 पलीकडे गेला आणि वजा झाला 123 उत्तर आलं. यांचा वापर मला आता करायचा आहे. ठीक आहे, आओ इधर चलो. तुम्हीच सांगा आता. आता बघा बरं, मला x ची किंमत काढायची आहे, पण x माझा आत गुंतून पडलाय का नाही? मग त्याचं चिन्ह काढण्यासाठी पुढच्या संख्येचा अजून वर्ग करायचा. बघितलं ना? आणि मग इथं कोण राहिले सांगा बरं? 12च्या डोक्याव 3x वजा 2 राहिला बघा. आणि बरोबर 12च्या डोक्याव वरच्या वरच्यांचा गुणाकार करा, 4 आला. कळलं का बघा? आणि आता आपला नियम, घरचे तयार तर आपण पण तयार. बघा बरं, घरचे तयार झाले का नाही? 12 12. आपण पण तयार होऊया. 3x वजा 2 बरोबर 4 आहे. मग सोडवा आता. वजा 2 पलीकडे गेला ना, अगोदर मोकळा पलीकडे जाणार ना. मग 3x बरोबर वजाचा अधिक झाला 6. आणि मग x बरोबर 3 गुणाकाराचा भागिले झाला 3 दुने 6. संपलं. ज्याला हे पलीकडं अलीकडं पाठवायचं माहित नाही त्यांनी एक चल समीकरणाचा व्हिडिओ बघा, म्हणजे समजेल या अलीकड पलीकड कसं नाहीच असते ते. आता इतका वेळ नाही सांगायला. ओके, चला पुढं. सेम टू सेम उदाहरण आलं बघा आताच. मी आताच म्हटलं होतं की तुमचा एक्स गुंतून पडलाय. बघा बरं, पडलाय का? एक्स गुंतून पडलाय तर त्याला त्यातनं बाहेर काढण्यासाठी आता पुढच्या बाजूचा घनमूळ असल्यामुळं घन करावा लागेल. कळतंय का बघा? ओके, मग सांगा बरं, निघून गेलं काय उरलं? 7च्या डोक्याव 1 अधिक 5 उरला. आणि तिकडं 7च्या डोक्याव 3 5 15 आला बघा. कारण वरच्यांचा गुणाकार करतो ना. वापरा आपला नियम. घरचे तयार तर आपण पण तयार. बघा सांगा, x अधिक 5 बरोबर 15 आहे. जाऊ द्या 5 पलीकड, अधिकचा वजा झाला, संपलं उत्तर. 15तनं 5 गेले 10. कुठं नाही कळलं सांगा? ओके, चला या आता. आता नियम काय सांगतोय ऐका. आता बघा, दोघांचा पाया समान आहे आणि मध्ये आता गुणाकार आलाय. गुणाकार बरं का, फसू नका. गुणाकारामध्ये काय करतात?
पाया एकदाच घेतात आणि वरच्यांची बेरीज करतात. आठवला का नियम? वरच्यांची बेरीज करतात. मग करा की वरच्यांची बेरीज. 4x वजा 3 अधिक 3 वजा 4x. कळतंय का बघा? आणि सांगा बरं आता 6 तासात वरच्यांची क्रिया करा. बघा बर 4x वजा 4x 0. 4 4 गेलं 0. तस वजा 3 अधिक 3 3 3 गेलं 0. म्हणजे वरती काहीच राहिलं नाही, सगळंच कॅन्सल झालं या, म्हणजे 0 उत्तर आलं. आणि आठवला का नियम आता? कुणाच्या डोक्यावर 0 येऊ द्या, उत्तर किती येतं? 1. संपलं. आपलं उत्तर 1 आलं. कुठं नाही कळलं सांगा? पाया एकदाच घ्यायचा आणि वरच्यांची बेरीज करायची, पण आपलं सगळंच कॅन्सल झालं ना, म्हणून उत्तर 0 आलं. पण डोक्यावर 0 आला की 1 उत्तर असतं का नाही रे बाळांनो? ठीक आहे, या इकडं. या परत नियम आला बघा. पाया समान गुणाकार आहे, मग गुणाकारात पाया एकदाच घेतात माहित आहे ना, आणि वरच्यांची बेरीज करतात. करा बरं बेरीज. आता हा 4 मोकळा आहे बरं का, त्याच्या डोक्यावर 1 असतो, डोक्यात ठेवा. मग 2 आणि 3 5, 5 आणि 1 6 आला बघा. आणि बरोबर 4 च्या डोक्यावर यम. मग कळला का नियम? घरचे तयार तर आपण पण तयार. बघा बर 4 4 समान आला तर वरचे पण समान दाखवायचे, म्हणजेच यमचं उत्तर 6 आलं. संपलं. कुठं नाही कळलं रे कार्यकर्त्यांना सांगा? ठीक आहे, घ्या पुढचा. या बाळांनो या आता मला सांगा आता 15 15 15 सगळ्यांचा पाया सारखा आहे का नाही, पण इथं डोक्यावरच्या क्रिया करायची. ते करा बर क्रिया. बघा इथं काय करता येत नाही, इथं पण नाही. बघा इथं 3 दुने 6, 6 दुने काय 12. म्हणजे कळलं का? इथं या सगळ्यांचा गुणाकार 12 आला. तो कळला का बघा? आणि आता नियम वापरा. सगळ्यांचा पाया समान एकदाच घ्या, पण गुणाकार करताय का नाही, म्हणून वरच्यांची बेरीज करा बर. 3 आणि 3 6, 6 आणि 12 किती 18. कळलं का बघा? आणि बरोबर 15 च्या डोक्यावर यम अधिक 8 त्यांनीच दिलाया. आणि आता वापरा की नियम. कुठला नियम? घरचे तयार तर आपण पण तयार. मग सांगा बर कसं केलं? 18 बरोबर यम अधिक 8. कळलं का? तुम्हीच सांगा मग. अधिक 8 चा इकडे येऊन वजा झाला का नाही? किती? 18 8 गेले 10. संपलं उत्तर. यम बरोबर किती 10. कुठं नाही कळलं सांगा बरं बाळांनो? कुठं नाही कळलं? तर बाळांनो अशा प्रकारे आज आपण काय बघितलं या? काय घातांकामधला पाया समान असतानाचा आपण एक नियम पाहिलाय की घरचे जर तयार झाले तर वरचे पण तयार होतात. हा आपण आज व्हिडिओ पाहिलाय. तर सगळ्यांनी व्हिडिओ वहीमध्ये लिहून घ्या, चांगला आहे. ओके, तर पण आजच्या पुरतं एवढंच. नंतर याच्या पुढचा भाग जाय का नाही, जर घरचे तयार होत नसतील तर तुम्ही नंतर घेऊन येणारच आहे. ओके, तर बाळांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, आणि जे विद्यार्थी नवीन व्हिडिओ बघतायत त्यांनी सबस्क्राईब करा. ज्यांच्यापर्यंत अजून आपले व्हिडिओ गेले नाहीत त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ पाठवा, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. आणि तुमच्या कमेंटची मी वाट बघतोय. उद्या सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं व्हिडिओ कसं वाटतंय ते. ओके, सभाना आजच्या पुरतं एवढंच आहे. तरी पण ज्या विद्यार्थ्यांना आपलं ॲप खरेदी करायचं आहे त्यांनी प्ले स्टोअरवरून ॲप खरेदी करा. आणि जर काय अडचण असेल तर या नंबरवरती मला कॉल करा, तुम्हाला डिटेलमध्ये मी सगळं सांगेन. ओके, चला बाळांनो, धन्यवाद.